सुरुवातीलाच बातमी मुंबईमधून आहे। अत्यंत भयंकर अशी घटना काल रात्री मुंबईत घडली आहे, ती म्हणजेच अपघाताची घटना। तर कुर्ला परिसरात एक भरधाव एसी बेस्ट बस थेट मार्केटमध्ये शिरली। या भरधाव बेस्ट बसनं 30 पेक्षा जास्त लोकांना चिरडलाय। तर या भीषण अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे आणि 30 जण जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे। जेव्हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते अशी माहितीही पोलिसांनी दिलेली आहे। या अपघाताची अतिशय भीषण अशी दृश्य आपण साम टीव्हीवरती सध्या पाहतोय। ही दोन दृश्य तुम्ही पाहताय ज्यामध्ये बेस्ट बस दिसतीये की किती भरधाव सुसाट वेगानं ही बस जी ती निघाली होती आणि दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय की तिनं लोकांना कसं चिरडलेलं आहे। सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालेला आहे। कुर्ला परिसरात हा भीषण अपघात घडलाय। तर रात्री जवळपास 9:30 ते 10 दरम्यान हा भीषण अपघात घडल्याचं कळतंय। कुर्ला परिसर हा अगदीच गजबजलेला परिसर असतो। या ठिकाणी कामगार येत असतात, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। शिवाय मार्केटच्या शिवाय स्टेशनच्या बाहेरच मार्केट सुद्धा आहे, त्यामुळे सुद्धा इथे मोठी गर्दी असते। अगदी रात्री 11-12 पर्यंत वर्दळ असते आणि अशात हा अपघात घडलेला आहे। मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि अशात ही बस भरधाव वेगानं सुसाट सुटली। तर आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी या घटनास्थळावरून आढावा घेतलाय, आपण पाहूया। कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघाताला जबाबदार असलेल्या बेस्ट बसला आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। जेसीबी मशीन लावून ही बेस्ट बस बाहेर काढलेली आहे। 332 क्रमांकाची ही 30 बस आहे जी तब्बल 4 जणांच्या मृत्यूस कारणीभूत झालेली आहे। 3 महिलांचं एका पुरुषाचा या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। तर जवळपास 25 लोक या दुर्घटनेत जखमी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर संपूर्ण बसच्या काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत। बसचं देखील बरंच नुकसान झालेलं आहे। कुर्ला पश्चिम ते आगरकर चौक अंधेरी असा हा बसचा मार्ग होता। कुर्ला पश्चिमेकडून ही बस सुटली आणि त्यानंतर थेट बस ही होती जी एका बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये घुसली आणि अनेक लोकांना अक्षरशः आपल्या चाकाखाली तुडवत अनेक गाड्यांचं नुकसान करत ही बस जी आहे ती या नगरमध्ये घुसलेली आहे। आपण जर बघितलं तर बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बसच्या जवळजवळ सगळ्याच काचा फुटलेल्या आहेत। सांगितलं जातं की जेव्हा बस दुर्घटनाग्रस्त झाली त्यानंतर काचा फोडून अक्षरशः लोकांना बाहेर काढण्यात आलं। एवढी भीषण ही दुर्घटना होती की जवळपास 4 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, तर 25 लोक ही जखमी झालेली आहेत आणि अजूनही मृतांचा आकडा हा वाढू शकतो। 14 लोकांचा मृत्यू आतापर्यंत या दुर्घटनेत झालेला आहे। 25 लोक जखमी आहेत, तर मृतांचा आकडा वाढू देखील शकतो अशी भीती सध्या वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।